तोच न्याय आता सर्व ओबीसीने लक्षात घेतला पाहिजे. या एका प्रश्नासाठी आरक्षण हे काही देण नाहीये. आरक्षण हे काही उपकार नाहीयेत. इथल्या राजेशाहीमध्ये ज्याला आज आपण ओबीसी म्हणतोय तो पूर्वीचा असणारा शूद्र. ज्या शूद्रांना चोपदार होता येत नव्हतं तर त्या राजेशाहीच्या असणाऱ्या दरबारामध्ये तो मंत्री होणं हा वेगळाच. दरबारामध्ये मंत्री होता येत नव्हतं म्हणून त्याची असणारी चर्चाच नाही. आणि म्हणून म्हटलं की याला अपवाद एकच होता की शिवाजी महाराजांचा अपवाद होता की त्यांच्या दरबारामध्ये इथल्या असणाऱ्या शूद्रांना आणि अतिशूद्रांना स्थान होता, मान होता, सन्मान होता. तो पेशवाईमध्ये पुन्हा गेला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये ज्याला आपण असणारा जो ओबीसी म्हणतोय, ज्याला दलित म्हणतोय, त्याला आदिवासी म्हणतोय, त्याचा सहभाग, हा येणार कसा तर या आरक्षणामार्फत येणार. आणि म्हणून राजकीय आरक्षण त्यांनी 10 वर्षासाठी ठेवलं, पण शिक्षणाचं आणि शैक्षणिक आरक्षण इथल्या ओबीसींचं, आदिवासींचं, दलितांचं हे कायम ठेवण्यात आलं. कारण का सत्ताधारी मानसिकता होणं याला सुद्धा वेळ लागतो. सत्ताधारी मानसिकता होणं याला सुद्धा वेळ लागतो. आणि म्हणून तो वेळ येईपर्यंत ही पूर्णपणे आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आरक्षण उपकार नाहीत. आरक्षण हे माझ्या सत्तेतला सहभाग हा आरक्षणाने शाबूत ठेवला, आरक्षणाने मला मिळवून दिला आणि म्हणून तो माझा अधिकार आहे हे आपण सरळ लक्षात घ्या. ते काही दान नाही. तर इथल्या सत्तेमध्ये या देशाच्या गाडा हाकण्यामध्ये माझा हात असला पाहिजे. तो इथल्या राजेशाहीने कधीच मान्य केला नाही, इथल्या सामाजिक व्यवस्थेने कधी मान्य केला नाही. तो या देशाच्या घटनेने मान्य केला आणि जाण्याचा मार्ग हा मोकळा केला. हा मार्ग मोकळा केलेल्याचं नाव हे आरक्षण आहे हे आपण असं लक्षात घ्या. आणि म्हणून आता हा जर अधिकार कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर आपल्याला थोडस हटकून काही भूमिका घ्याव्या लागतील. आपल्याला हटकून काही भूमिका घ्याव्या लागतील. आणि त्या हटकून भूमिका घ्यायच्या असतील तर इथल्या ओबीसीना स्वतःचा राजकीय अस्तित्व निर्माण करावं लागेल. स्वतःचं राजकीय अस्तित्व करावं लागेल, निर्माण करावं लागेल. त्याच्याबरोबर राजकीय पक्षही काढावा लागेल हेही लक्षात घ्या. आपण आज कुठल्या पक्षाच्या विचारधारेचे आहात हा मुद्दा आहे का? आज आपला असणारा अजेंडा जो आहे तो छोटा अजेंडा आहे, लहान अजेंडा आहे. तो म्हणजे या सत्तेमधल्या हिश्श्यामध्ये, या सत्तेचा गाडा हाकण्यामध्ये माझा जो अधिकार होता तो अधिकार माझा कायम ठेवायचा आहे. तो एकदा अधिकार मिळाला की पुन्हा आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. ती मोकळीकता आपल्याकडे कधी येईन केव्हा या.
त्याच्यामुळे हा जो संघर्ष सुरुवात झालाय, हा जो संघर्ष सुरुवात झालेला आहे, या संघर्षाला एक दिशा देणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. या देशातली पहिली घटना दुरुस्ती जी आहे ही आरक्षणाचीच घटना दुरुस्ती आहे. ज्याला कोकणातला माणूस अधिक ओळखतो किरवंत ब्राह्मण म्हणून, ही ब्राह्मणामधली असणारी अस्पृश्य जात, अस्पृश्य गणलेला एक पोटजात असं म्हणा. त्याच पद्धतीने जुन्या मद्रास प्रॉव्हिन्समध्ये अशीच असणारी एक समूह होता की ज्याला ब्रिटिशांनी आरक्षण दिलं होतं. ज्याला ब्रिटिशांनी आरक्षण दिलं होतं 1935च्या संविधान जे ब्रिटिशांनी तयार केलं त्याच्यामधली जी यादी SC ST ची होती ती तशीच्या तशी यादी 1949 ला संविधान समितीने स्वीकारली आणि त्याच्यामुळे मद्रास प्रॉव्हिन्स मधला असणारी ती सुद्धा इक्वलंट टू किरवंत ब्राह्मण आपण म्हणतो त्याला असणारी ती मॅटर गेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ब्राह्मणाला आरक्षण देता येत नाही म्हणून त्याचं आरक्षण रद्द झालं. बाबासाहेबांनी त्यावेळेस असताना लॉ मंत्री होते, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हा सगळ्यात चुकीचा झालेला निर्णय. आम्ही असणारी एक छोटीशी खिडकी या आरक्षणाच्या संदर्भात खुली करून ठेवली होती, कारण का उद्याच्या कालावधीमध्ये स्वराज्य करताना ज्याला ज्याला असं वाटेल की मी इतरांपेक्षा मागे पडलेलो आहे त्यावेळेस तो इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी सरकारने मला सुरक्षितता दिली पाहिजे, संरक्षण दिली पाहिजे ही मागणी तो करत बसेल. आणि ज्यावेळेस ही मागणी करत बसेल तर त्यावेळेस हे आरक्षणाचं एक खिडकी आम्ही खुली केली होती की 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी आम्ही तुम्हाला असणारं त्या ठिकाणी आरक्षण देतो इतरांच्या बरोबरीने यायला. ही जी खिडकी आम्ही खुली ठेवली होती ती खिडकी बंद झाली. आणि म्हणून संभाजी महाराज ज्यावेळेस याच प्रश्नावरती लढायला निघाले त्यावेळेस त्यांनाही म्हटलं की राजकीय पक्ष काढल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. राजकीय पक्ष काढल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. विधानसभा तुम्हाला ताब्यामध्ये घ्यावी लागेल, सत्ता इथली ताब्यामध्ये घ्यावी लागेल, गव्हर्नरच्या मार्फत सुप्रीम कोर्टाला विचारावं लागेल की एवढी वर्ष आम्ही तुमचा निर्णय मान्य केलाय पण देशभरामध्ये ज्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या निमित्ताने जे आंदोलन चाललंय त्याचं उत्तर काय हेही तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाची जी कन्सल्टेटिव्ह कायदेशीर सल्ला विचारण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण असणारा एकदा मांडला आणि मग कोर्टाला सरळ सांगितलं की ही बंद केलेली खिडकी पुन्हा उघडा करायला तुम्ही आम्हाला द्या तरच आम्ही असणारं शांततेने या ठिकाणी राज्य करू शकतो आणि लोकांचा विकास हा त्या ठिकाणी साध्य करू शकतो. तोच मार्ग मी आता ओबीसी आपल्याला या सरळ सांगतो की राजकीय पक्ष काढल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. एका ठराविक मुद्द्यासाठी राजकीय पक्ष कशासाठी तर ठराविक मुद्द्यासाठी. आणि तो मुद्दा की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्ही यांना आरक्षण का देता त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्या की ज्याला इंग्रजीमध्ये इम्पेरिकल डेटा म्हणतात. इम्पेरिकल डेटा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. मंडल कमिशनने ज्या 32 निकष काढले होते त्या 32 निकषावरती हा समूह बसतो एवढीच फक्त माहिती द्यावी लागते. त्या माहितीला इंग्रजीमध्ये इम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी म्हणतात. आणि तो जर करायचा असेल
तर एक तर केंद्राने सेन्सस मार्फत केला पाहिजे, नाही तर दुसरा राज्याने कायदा केला पाहिजे की आम्हाला असं सेन्सस करायचं आहे आणि त्याची जी काही फंडिंग लागेल ते महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे. इलेक्शन सेन्सस कमिशनला ते करण्याचा अधिकार आहे आणि ते करू शकतात. म्हणून मी म्हटलं की साधा सोपा मार्ग असताना सुद्धा इथली असणारी राजकीय मंडळी जी आहेत ही वेडे वाकडे मार्ग शोधायला लागलेले आहेत की ज्या वेड्या वाकड्या मार्गावरती चालत असताना की जो कोर्टानेच पहिल्यांदा नाकारून दिलेला आहे तोच मार्ग पुन्हा घ्यायचा आणि कोर्टापुढे जायचं आणि मग कांगावा करत उठवायचं की आम्ही तर गेलो पण कोर्टच मान्य करायला तयार नाही, त्याला आम्ही काय करायचं. ज्यांच्याकडे सोडवण्याचीच इच्छा नाही, मार्ग काढण्याचीच त्याच्यामधली असणारी इच्छा नाही, या सगळ्या व्यवस्थेमध्ये मार्ग काढायचा असेल ते लोकशाहीच्या माध्यमातून मार्ग काढायचा असेल तर सत्ता हस्तगत करणं हे ओबीसींचं सगळ्यात मोठं आज अजेंडा असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोण दुखवल्या जातंय कोण दुखवल्या जात नाही याची पर्वा करण्याची अजिबात गरज नाही. मी अमुक याचा आहे, मी तमुक याचा आहे, मी तमुक याचा आहे, मी तमुक याचा आहे याच्यासाठी नाही. एका कॉज साठी आपण असणारा एकत्र येतोय आणि तो कॉज म्हणजे की मिळालेलं आरक्षण किंवा लागू झालेलं आरक्षण हे पुन्हा कंटिन्यू राहिलं पाहिजे, हे तसंच राहिलं पाहिजे. यासाठी कोर्टाने फार कुठेही असं सांगितलं नाही की हे आरक्षण देणं चुकीचं आहे, असं कुठेही म्हटलं नाही. इंदिरा साहनीच्या केसमध्ये उलट मंडल कमिशनचा अहवाल हा घटनाशीर आहे, त्या समूहाला अगोदर दिलं पाहिजे होतं असंही त्यांनी असं नमूद केले. आज फक्त एवढंच विचारलं जातंय की 23 वर्षानंतर पुन्हा विचारलं जातंय की देण्याची आवश्यकता आहे का, ही आवश्यकता पुन्हा तुम्ही आम्हाला सर दाखवून द्या. आणि इथल्या राजकीय व्यवस्थेचं आपल्याला दिसतंय की ती इच्छाशक्ती नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि अशा असणाऱ्या इच्छा नसताना जर आपण त्याच व्यवस्थेकडे न्याय मागायला लागलो तर न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो न्याय मिळवायचा असेल तर इथे ओबीसीने आपला असणारा राजकीय पक्ष काढला पाहिजे, सत्ता हस्तगत केली पाहिजे, आपला प्रश्न सोडवला पाहिजे. आणि सोडून जसं महात्मा गांधींनी काँग्रेसला सांगितलं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस होती, बरखास्त करा, त्याच पद्धतीने मग असणारं ओबीसीने की आपला असणारं आरक्षण सुरक्षित झालेलं आहे, आता ते पुन्हा काढून घेण्याचा प्रश्न राहिलेला नाही. आणि मग ते पॉलिटिकल पार्टी विसर्जित करायची की न करायची ही त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी ठरवावी आणि आपला असणारा मार्ग त्या ठिकाणी काढावा. एवढं बोलून काही जणांना मी बोललेलं रुचलं नसेल त्यांची जाहीर माफी मागून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद बाळासाहेब. अतिशय सुंदर, विवेचनपूर्ण आणि आरक्षण म्हणजे काय इथपासून तर आरक्षणाची गरज इथपर्यंत आणि मग यातून मार्ग काढण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याचं विस्तृत विवेचन आपण आपल्या या मनोगतामध्ये केलं. मनःपूर्वक धन्यवाद. बाळासाहेब, आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आमचे दैनिक वृत्तानंदचे संपादक आणि सव्यसाची पत्रकार साहित्यिक मधुकर मुळूक ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, पत्रकारितेत 35 वर्ष त्यांनी पूर्ण केली आहेत. आपण त्यांचा सत्कार करावा अशी आपल्याला विनंती आहे. आमचे मार्गदर्शक मित्र, सव्यसाची पत्रकार, साहित्यिक, संपादक मधुकर मुळूक, कृपया सर्वांनी बसून घ्या. त्याचबरोबर काही संस्थांचा आपण सत्कार करणार आहोत. विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष पाचू विश्वकर्मा, त्याचबरोबर संविधान परिषद महाराष्ट्राचे विशाल हिवाळे, शमिका दळवी,
मातंग सेना समाजाचे अध्यक्ष रमेश समुखराव, विदर्भ माळी समाजाचे अध्यक्ष वसंत उमाळे, प्रभाकर सातव अखिल भारतीय माळी महासंघाचे, आणि मधुसूदन कानडे संत शिरोमणी सावता महाराज सामाजिक ट्रस्टचे, शीला यादव और यादव समाज ट्रस्ट महिला क्या कौन है? प्रभाकर साहब उमाय उमाय साहेब एक मिनिट उमाळे साहेब, एक 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 सातव साहेब, एक मिनिट. संविधान यानंतर विदर्भ माळी समाज, गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला त्यांना दाखवलं ते अखिल भारतीय माळी महासंघ, विदर्भ माळी समाज, कार्यक्रम संपलेला नको थांबा झालं कार्यक्रम कृपया सर्वांनी बसून घ्या. कार्यक्रम संपलेला नाही, कार्यक्रम अजूनही सुरू आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, अजय भोसले, जगदीश खैरालिया, त्याचबरोबर विश्वकर्मा पंचाल समाजाचे अध्यक्ष अंगद विश्वकर्मा, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नाविनचंद्र बांदिवडेकर, प्राध्यापक प्रदीप ढवळ,